गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. लासलगाव येथील उद्यान व अंगणवाडीचे लोकार्पण माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न. लासलगाव ग्रामपंचायतीने माजी वसुंधरा 5.0 मध्ये सहभाग घेतलेला आहे. त्या अनुषंगाने मूलभूत सुविधा 15वा वित्त आयोग ग्रामनिधीतून अंगणवाडी आणि उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड, परसबाग तसेच उद्यानामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळण्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक, कॉलनी अंतर्गत रहिवाशांना वाढदिवसासारखे छोटेखानी कार्यक्रमांसाठी स्टेज बनवण्यात आले. रविवारी दिनांक 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उद्यान व अंगणवाडीचे लोकार्पण सोहळा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झालाय. यावेळी उपस्थित बंधू भगिनींना गुढीपाडवा व नववर्षाच्या शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद साधलाय. लोकार्पण करण्यात आलेल्या उद्यान, ग्रीन जिम, अंगणवाडी क्रीडांगण यांसह विविध सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच उद्यान सुस्थितीत राहण्यासाठी प्रशासनाने काम करावे अशा सूचना केल्या. पुढील काळात ही योजना यशस्वीरित्या चालवण्यासाठी योग्य ते नियोजन करून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. लासलगाव येथील अप्पर तहसीलदार कार्यालयाचा महसूल विभागाकडे पाठपुरावा सुरू असून महसूल मंत्र्यांनी हे कार्यालय लवकरच मंजूर केले जाईल. तसेच 1 ते 1.5 महिन्यात अग्निशामक वाहनाचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे लवकरच मार्गी लावतील असे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांनी लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले. याप्रसंगी माजी आमदार कल्याणराव पाटील, बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, बाजार समिती माजी सभापती सुवर्णाताई जगताप, सरपंच योगिता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील, ज्ञानेश्वर जगताप, सुवर्णाताई जगताप, डॉक्टर श्रीकांत आवारे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब बोचरे, सरपंच योगिता पाटील, सरपंच रामनाथ शेजवळ, माजी सरपंच अफजल शेख, सदस्य चंद्रशेखर होळकर, संतोष पलोड, बालेश जाधव, बबन शिंदे, डॉक्टर विकास चांदार, दत्ता पाटील, अमोल थोरे, अमिता ब्रह्मेचा, अश्विनी बर्डे, स्वप्नील डुंगरवाल, महिला बाल कल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रतापराव पाटील, गट विकास अधिकारी तुकाराम जाधव, सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील पाटील, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जगम यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य दत्ता पाटील यांनी केले व सूत्रसंचालन डॉक्टर विकास चांदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. एकमेका करू सहाय्य वगैरे पंथ तसं आहे बरं, तर ते आपण करूया. आता कामं तर खूप आहे. याचा मगापासून ते आग लावायचं काम चाललेलं आहे. आता निवडणूक संपलेली आहे, त्याच्यामुळे आग लावायचं काय काम अजून 4.5-5 वर्षानंतर मी बघू. मग पण तोपर्यंत जो आहे जो अग्निशामक दलाचा जी गाडी आहे, पंकज भाऊ आणि माझा दोघांनी आम्ही त्याच्यात पाहिजे. कारण अतिशय आधुनिक अशी ती गाडी आहे, अतिशय आधुनिक. देशामध्ये जी आधुनिक जी गाडी असेल अग्निशामक दलाची निर्माण झालेली त्या पद्धतीची वेगवेगळ्या गोष्टीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे. थोडंसं मागे जरा उशीर झाला पण ते ठीक आहे. आता ओके, आता पुढे आता काम सुरू होत आहे. आता त्याच्यामध्ये मुख्य प्रश्न हा निर्माण झाला की गाडी तर तुम्ही घ्याल, पण त्याचे ड्रायव्हर्स, त्याचे क्लीनर्स, त्याची साफसफाई, अमुक हे सगळं बघितलं पाहिजे ना कोणीतरी. त्याचा खर्च कोण करणार? ग्रामपंचायत करणार का? ते ग्रामपंचायतीची परिस्थिती अशी आहे, काही पाण्याच्या विजेचे पैसे जे आहेत ते देत नाहीत आणि मग ते वीज बंद होते आणि मग सारखे मला फोन. मग मी सांगतो राहू दे, आता देतील पैसे थोडे थोडे देतात. शेवटी माझा काही मार्ग निघालेला आहे. प्रयत्न सुरू आहे तुमचा की ते तुमची जी मार्केट कमिटी जी आहे तिने हा पुढचा जो खर्च जो आहे तो स्वीकारला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी ती मान्यता दिलेली आहे आणि ते करणं आवश्यक आहे. कारण ह्या गावामध्ये ही एवढी मोठी मार्केट कमिटी, हे गाव तुम्हाला संपूर्णपणे सहकार्य करतं. या गावातले रस्ते तुम्ही वापरता, तुमचा कचरा ही ग्रामपंचायत साफ करणार,
पाणी अमुक तमुक सगळ्या सोयी तर ज्या आहेत ह्या तुमच्या मार्केट कमिटीला मिळतात. मार्केट कमिटीचं सुद्धा काही काम आहे की त्यांनी आपल्या गावच्या सुखसोयीसाठी खर्च केला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी ते कबूल केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद आणि एकदा ते एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.